नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर वांगी पोहे ही एकदम सोपी पाठळबाबू व्हेजिटेरियन रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे आपण पोहे करतो ना, सेम त्याच्यामध्ये थोडंसं मी वांगी घालतो, किसमिस घालतो आणि टेस्टी करतो. तर आपण पाहूया. इथे मी कांदा कापते. आपण मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या असतात. तर एकच कांदा घेतला मी इकडे, एक वांग घेतलं होतं, 2 कप पोहे. तुम्ही रेसिपी हे दिले तुम्हाला इन्ग्रेडियंट्स. तर कांदा कापून घेते मी अशा मोठ्या फोडी. मग मिरच्या तुम्हाला तिखटपणावर आहे. माझ्या आता ही छोटी मिरची, दारची मिरची बारीक होती, मी 2 घेतल्या त्या. आता वांग आहे ना, मी बाण वांग वापरते इकडे. तर ते उभं चिरून ते बारीक फोडी करते. हे फक्त बघायला की बाबा वांग स्वच्छ आहे, चांगलं आहे ना, कीड नाही ना. आणि तिकडे कढीपत्ता घेतलाय. आता ह्याच्यामध्ये फक्त वेगळं म्हणजे मी तेलाची फोडणी नाही देत त्याच्यामध्ये. इथे मी साजूक तुपाची फोडणी देते. ठीक आहे. तर आता एका टोपामध्ये मी 1 टेबल स्पून तूप घेतले. ते तूप विरघळलं चांगलं आणि तापलं की आपण आपल्या नेहमीच्या फोडणी घालायच्या. नेहमीच्या फोडणी म्हणजे राई. राई पहिला घालतो आपण. राई चांगली तडतडली की मग गॅस कमी करायचा. मग त्यामध्ये जिरं घालूया आपण. नंतर हिरवी मिरची, हिंग आणि कढीपत्ता. हा हिंग होता. थोडीशी हळद घातली मी इकडे. आता आपण त्याच्यामध्ये ते कांदे आपण कापले होते ना, मोठ्या फोडी करायच्या. कांदे म्हणजे ते चांगलं पोहे खाताना दाताखाली आलं पाहिजे कांदा. तर कांदा घातला, चांगला तर परतवायचा. जास्त काय परतवत नाही बसायचा. साधारण चांगलं ते मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण तो एक वांग मी कापलं होतं ना, ते वांग घालूया आपण. तर वांग्याचं पण प्रमाण इथे मी तर एकच होतं घरी माझ्या. पण तुमच्याकडे जास्त असेल तर 2 वांगी घालायला हरकत नाही जरा. आणि तुम्हाला वांगी आवडत असतील तर, म्हणजे प्रत्येक स्पूनमध्ये तुम्हाला वांगं आलं तोंडात तर आवडेल असं मग जास्त घ्या. पण इथे आता 1 वांग्याचं बस झालेलं माझा. 2 कप पोहे होते आणि त्यात 1 वांग, 1 कांदा असं माझा तो माप आहे. आता आपल्याला हे शिजवायचं आहे, हो की नाही. तर इथे मी आता अर्धा कप पाणी घालते. त्याच्या अगोदर मी ते चवीसाठी एकदम थोडीशी साखर घातली आणि मीठ 1 चमचा. आणि आता पाणी घालते. पाणी ते अर्धा कप घेतलं मी. आपण भाजी शिजवतो ना, तसंच प्रकार शिजवायचंय. आणि पोहे मी ना धुवून ठेवले तर पोहे, म्हणजे जाडे पोहे घेतलेले होते. ते धुवून मी ते चाळणीवर ठेवले होते. हे सगळं ते पाणी त्याच्यात निघून गेले. ठीक आहे. आता इकडे मी झाकण लावून हे वांगी कांदा तो शिजवून घेते. याला काय वेळ नाही लागणार, कारण मी वांगी पण चांगली बारीक चिरली होती बघा. चांगलं वांग शिजलेलं दिसते आपल्याला ना. तर आता ह्याच्यामध्ये ते पोहे मी सांगितले धुवून ठेवलेले ते घातले. जरा म्हणजे पोहे मला सुके झालेले वाटतात तिकडे. पण मग तुम्ही त्याप्रमाणे बघा. मी एकदम पाणी मला वाटतं एकदम जास्त वेळच पाणी सगळंच काढून टाकलं. तसं ड्राय झालेत पोहे जरा. मग तुम्ही त्याप्रमाणे जरा पाणी पोहे जास्त चांगले भिजून द्या. आणि हे पोहे ना मला कोणीतरी गावातून आणून दिलेले होते पोहे. म्हणजे नेहमीचे मी आणते दुकानातले नव्हते. तर जरा मला त्याचं इथे मी सांबार, आमचा गरम मसाला सांबार ते थोडं चवीसाठी घातलं मी. आणि किसमिस पण घातलं मी. किसमिस म्हणजे आपलं रेझिन्स. हे ऑप्शनल आहे, पण छान लागतं, कारण वांगी पोहे त्याच्यामध्ये रेझिन्स छान लागतात. चला आता एक वाफ दिली आपण. आता इकडे गार्निशसाठी मी ताजं खवलेलं नारळ घातलंय आणि कोथिंबीर.
आणि लिंबू घेतलाय, लिंबू पिळून. बहुतेक वेळा आपण लिंबू वाढ देतो ताटामध्ये, प्लेटमध्ये, तेव्हा देतो. पण इथे मी लिंबू पहिलाच थोडंसं चांगलं, थोडं डॅश लिंबू मी स्क्वीज केले. एकदम टेस्टी लागते. वाव! चहा बरोबर वांगे पोहे मिळाले तर क्या बात आहे. नक्की ट्राय करा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल. वांगी आवडत असेल तर नक्कीच वांगी पोहे आवडतील तुम्हाला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.